ताणतणावाचं व्यवस्थापन या विषयावर बोलत असताना एका सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाने समोर बसलेल्या प्रेक्षकांना काचेचा एक ग्लास दाखवत प्रश्न विचारला। हा जो काचेचा ग्लास मी तुम्हाला दाखवत आहे तो साधारण किती जड असू शकेल? त्यांच्या या प्रश्नाला समोर बसलेल्या प्रेक्षकांमधून अगदी 100 ग्रॅमपासून ते 500 ग्रॅमपर्यंत वेगवेगळी उत्तरं त्यांना मिळाली। प्रेक्षकांची ही वेगवेगळी उत्तरं ऐकून ते मानसोपचार तज्ज्ञ म्हणाले, मला असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर कदाचित वजनामध्ये नाही तर वेळेमध्ये दडलेलं आहे। आता त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर प्रेक्षक खूप आश्चर्यचकित झाले। त्यांना कळालं नाही की मानसोपचार तज्ज्ञाला नक्की काय सांगायचं आहे। त्यावर स्पष्टीकरण देताना ते मानसोपचार तज्ज्ञ म्हणाले, जर तुम्ही हा काचेचा ग्लास एका मिनिटासाठी पकडला तर कदाचित तुम्हाला तो जाणवणार सुद्धा नाही। जर हा काचेचा ग्लास तुम्ही एका तासासाठी पकडला तर मात्र तुमचा हात कदाचित दुखायला लागेल, आणि जर हाच ग्लास तुम्ही एका पूर्ण दिवसासाठी स्वतःच्या हातात पकडला तर मात्र तुमच्या हाताला मुंग्या येतील, तुमचा हात बधीर व्हायला सुद्धा लागेल। म्हणजेच याचा अर्थ असा की तो काचेचा ग्लास किती जड आहे हे त्याचं वजन ठरवत नाही, तर आपण तो आपल्या हातात किती वेळासाठी पकडून ठेवतो ही गोष्ट ठरवते। आपल्या रोजच्या आयुष्यातले ताणतणाव, काळजी वाटणं, नकारात्मक भावना या सुद्धा काचेच्या ग्लास सारख्याच असतात। या नकारात्मक भावनांबद्दल जर आपण कमी विचार केला तर आपल्याला कदाचित काहीच त्रास होणार नाही, पण जर आपण त्या भावना खूप जास्त वेळासाठी कुरवाळत बसलो, त्यांच्याबद्दल खूप अति विचार केला तर मात्र ते आपल्याला त्रास द्यायला लागू शकतात आणि हळूहळू आपल्या मनाचा, मेंदूचा ताबा घेत ते आपल्याला नैराश्यात सुद्धा ढकलू शकतात। आणि त्यामुळेच जर आपल्याला खूप जास्त त्रास करून घ्यायचा नसेल तर नकारात्मक भावनांचा हा काचेचा ग्लास वेळीच खाली ठेवलेला कधीही बरा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।